तुम्ही कधी विचार केलाय का, शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला तुरुंगाबाहेर येण्याची संधी मिळते का आणि कशी मिळते? हा काही पळून जाण्याचा प्रकार नाही, तर पॅरोल नावाची कायदेशीर प्रक्रिया आहे. चला तर आज जाणून घेऊया पॅरोल म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी दिलं जातं. नमस्कार, मी स्वामिनी. तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी. पॅरोल म्हणजे तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला काही विशिष्ट कारणांसाठी काही दिवसांसाठी तुरुंगाबाहेर राहण्याची परवानगी देणारी एक कायदेशीर सवलत. पण ह्याचा निर्णय अचानक घेतला जात नाही. हे ठरवते पॅरोल कमिटी. तुरुंग अधिकाऱ्यांसोबत समाजातील मान्यवरांचं एक पॅनल असतं, जे ठरवतं की कैद्याला बाहेर पाठवलं तर समाजासाठी धोका तर नाही ना. सोबतच ज्यांच्या विरोधात गुन्हा झाला आहे त्यांचंही मत घेतलं जातं. पण पॅरोल सगळ्यांसाठी नसतो. काही कारणांमुळेच तो दिला जातो, जसं की कुटुंबातील सदस्यांचं लग्न किंवा श्राद्ध, जवळच्या नातेवाईकाचे गंभीर आजारपण, घराला मोठं नैसर्गिक संकट आल्यास. पॅरोलचे 2 प्रकार आहेत, ते समजून घेऊयात. एक, कस्टडी पॅरोल. कस्टडी पॅरोल सवलत ही मर्यादित कालावधीसाठी असते, ज्यामध्ये कैदी पॅरोल संपल्यानंतर परत स्वतःला तुरुंग अधिकाऱ्यांच्या हवाली करतो. पॅरोलवर असताना सार्वजनिक सुरक्षा आणि वेळेवर परत येण्यासाठी कैद्याला पोलिसांना सहकार्य करणे बंधनकारक असते. संबंधित पोलीस ठाण्याकडून पॅरोल बद्दल शिफारस घेतली जाते. पॅरोल मंजूर करण्याचा अंतिम निर्णय जेल अधीक्षक घेतात आणि अंतिम मंजुरीसाठी याचिका संबंधित पोलीस आणि न्यायालयाकडे पाठवावी लागते. 2, नियमित पॅरोल. काही प्रकरणात किमान 1 वर्षाची शिक्षा भोगलेल्या दोषींना 6 महिने अगोदर अर्ज केल्यास पॅरोलवर जास्तीत जास्त 1 महिन्यासाठी मुदत दिली जाते. सगळ्या कैद्यांना पॅरोल मिळत नाही. असे काही दोषी कैदी असतात की त्यांना पॅरोलवर सुटण्याची सवलत दिली जात नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर जे कैदी राज्याविरुद्ध गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत किंवा राष्ट्रीय सुरक्षेस धोका असलेले कैदी जे भारताचे नागरिक नाहीत, तसेच हत्येसाठी दोषी ठरून तुरुंगवास भोगत असलेले कैदी, अशांना पॅरोल मिळत नाही. चला तर पॅरोल मिळवण्यासाठी प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया. कैदी अर्ज करतो. जेल अधिकारी आणि पोलीस स्टेशनचा अहवाल घेतला जातो. शिक्षेच्या खटल्याबद्दल माहिती, तुरुंगातील त्यांचे वर्तन, त्यांचा वैद्यकीय अहवाल अशा सर्व आवश्यक कागदपत्रांचा अहवाल गोळा केला जातो. त्यानंतर हा अहवाल उपसचिव आणि राज्य सरकारकडे पाठवला जातो. राज्य सरकार अंतिम निर्णय घेतो. कधी कधी जिल्हाधिकारी आणि पोलिसांचा अहवालही घेतला जातो. म्हणजेच पॅरोल म्हणजे शिक्षा संपली असं नाही, तर एका गरजेच्या परिस्थितीत मिळालेली संधी आहे. अशाच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा.